तुला किती कळलं काल GST वन काय बरं. वेगवेगळे कॉलम आहेत ना त्यामधले. हो. काल जेस तुम्हाला मी दाखवलं की कसं असं पोर्टलला. बरोबर. आता तुम्हाला आणखी व्यवस्थित दाखवतोच. ॲक्च्युली माझा काल प्लॅन नव्हता हे दाखवण्याचा. पण काय झालं, अगोदरच्या बॅचला त्या मॅडमने मला विचारलं, त्यांना काय माहिती नाही फार काय, मग त्यांचे काही इश्यूज आहेत तर त्यांनी मला विचारलं थोडे सांगा. मग त्यामध्ये काय झालं, मग तो माझा विषय बदलला आणि मी रिटर्नवरती गेला. मग त्यांचं मी रिटर्न घेतलं, मग तुम्हाला पण मी तेच दाखवलं. ठीक आहे, आता मग आला विषय तर आपण आता व्यवस्थित घेऊ. तुम्हाला स्क्रीनवरती काय दिसते आता, तुम्हाला GST वन दिसते रिटर्न फॉर्मॅट. आता पण रिटर्न म्हणजे काय असतं, गव्हर्नमेंटला टॅक्स पाहिजे असतो, पण त्या टॅक्सबरोबरच गव्हर्नमेंटला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असते. तुम्ही टॅक्स देता ज्यावेळेस त्यावेळेस गव्हर्नमेंटला इन्फॉर्मेशन पाहिजे. आता याच्यामध्ये रिटर्न ऑर्डिनरी मीन्स स्टेटमेंट ऑफ इन्फॉर्मेशन फॅक्ट्स फर्निश बाय द टॅक्सपेयर्स टू गव्हर्नमेंट टू रेग्युलर इंटरवल्स. म्हणजे मंथली, क्वार्टरली, इयरली काही माहिती गव्हर्नमेंटला पाहिजे असते टॅक्सपेयरकडनं. टॅक्स मिळतोच, पण गव्हर्नमेंटला कळलं पाहिजे की किती लोक कुठल्या प्रकारचा टॅक्स रेटनी काही वस्तू परचेस होत आहेत, मग किती एक्सपोर्ट होत आहे. गव्हर्नमेंटकडे हा ॲनालिसिस असतो. त्याचा पुढे डेव्हलपमेंट करण्याचा गव्हर्नमेंटला उपयोग होतो. ते लोकांना वाटत असेल की टॅक्स घ्या ना, बाकीची माहिती यायला मागताय, तर बाकीच्या माहितीमधनं गव्हर्नमेंटकडे डेटा कलेक्ट होतो आणि त्या डेटावरनं त्यांना डेव्हलपमेंट करण्याकरता त्या डेटाचा इनपुट जो आहे तो उपयोगी पडतो. त्यामुळे टॅक्सपेयरला वाटतं की काही माहिती आमच्याकडनं एक्स्ट्रा मागवली जाते जेणेकरून आमचा वेळ जातो, खर्च होतो, पण त्या माहितीमधनंच काही पुढचे डेव्हलपमेंट आणि विकास अवलंबून असल्यामुळे तशा प्रकारचे आपल्याला फॉर्मॅट प्रिस्क्राईब केले जातात आणि त्यातनं माहिती दिली जाते की नेचर ऑफ ॲक्टिव्हिटीज कुठल्या आहेत. मग तुम्ही सप्लाय केला आहे, सेजमध्ये किती केला आहे, सेजवरून किती सप्लाय घेतला आहे, एक्सपोर्ट किती केला आहे, कुठल्या कंट्रीमधनं केला आहे, कुठल्या स्टेटमधनं घेतला आहे, कुठल्या स्टेटमधला सेल केला आहे. अशी वेगवेगळी इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटला वेगवेगळी उपयोगी पडत असते की कुठल्या स्टेटमध्ये ठराविक गोष्टी या बाहेरच्या स्टेटमधून मागवायला लागतात, किंवा महाराष्ट्र स्टेट आहे तिथल्या कुठल्या कुठल्या गोष्टी बाहेरच्या स्टेटमध्ये सेल होतात, त्यात काही माहिती मिळते. एखाद्या स्टेट किती सक्षम आहे किंवा एखाद्या स्टेट किती डिपेंड आहे दुसऱ्या स्टेटवरती, अशा प्रकारची माहिती मिळते. मग त्याची कारणं काय, मग अशा वेगवेगळ्या माहितीतनं गव्हर्नमेंट काही निर्णय घेत असते, त्यामुळे ती माहिती लागते. ओके, डिटर्मिनेशन अँड डिस्चार्ज ऑफ टॅक्स लायबिलिटी फॉर अ गिवन पिरियड. कुठल्या पिरियडमध्ये गव्हर्नमेंटला टॅक्स किती मिळाला, कशा प्रकारे मिळाला, कोणाकडनं मिळाला, अशी बरीच माहिती जी आहे ती आपण त्या फॉर्ममध्ये देतो. आता आपण जी काय सप्लाय केला जातो बिझनेसमॅनकडनं, तो एकतर B2B आणि B2C या दोन कॅटेगरीमध्ये डिवाईड होतो. एक बिझनेस आहे तो GST मध्ये रजिस्टर्ड आहे, आणि तो ज्याला सेल करतो तो पण GST मध्ये रजिस्टर्ड आहे, त्याला B2B म्हणतात, बिझनेस टू बिझनेस ट्रान्झॅक्शन. या केसमध्ये एक बिझनेस दुसऱ्या बिझनेसमधनं काय करतो, सप्लाय करतो तेव्हा टॅक्स कलेक्ट करतो, पण दुसरा बिझनेस त्याच टॅक्सवरती ITC क्लेम करतो. पण तेच दुसरा बिझनेस किंवा दुसरा जो व्यक्ती सप्लाय घेतो, इन्व्हर्ट सप्लाय घेतो, तो जर कन्झ्युमर असेल किंवा असा बिझनेसमॅन आहे तो GST मध्ये रजिस्टर नाही आहे, तर त्या केसमध्ये त्याला कुठल्याही प्रकारचा ITC मिळत नाही. रिसिपियंट इज कन्झ्युमर और अनरजिस्टर्ड विल नॉट टेक और कॅनॉट टेक ITC. त्यामुळे आपल्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे ती दोन कॅटेगरीमध्ये डिवाईड होते, एक म्हणजे B2B आणि दुसरी B2C. सेक्शन आपला 37 आहे. सेक्शन 37 आहे, तुम्ही गेला तिकडे बघितलं, फर्निशिंग डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाईज. त्यामध्ये सबसेक्शन 1 आहे, तिकडे काय दिले बघा, एव्हरी रजिस्टर्ड पर्सन अदर दॅन अन इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर, अ नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन अँड अ पर्सन पेइंग टॅक्स अंडर द प्रोविजन ऑफ सेक्शन 10. आता हे अदर दॅन म्हटलं आहे, अदर दॅन तेच तुम्हाला मी इकडे दाखवलं आहे या प्रोविजनप्रमाणे. हे बघा, एक्सेप्ट द फॉलोइंग. इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर आहे, ह्या इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटरला काय रिटर्न GSTR 6 आहे, NRTPला GSTR 5 आहे. कंपोजिशन स्कीममध्ये 3 महिन्यांनी क्वार्टरली पेमेंट होतं, ते पेमेंट CMP 08 स्टेटमेंट असतं, ते CMP 08
कंपोजिशन स्कीममध्ये पेमेंट होतं आणि त्याचा GSTR 4 हा इयरली रिटर्न आहे कंपोजिशन स्कीमसाठी. GSTR 7 आपण TDS TCS बघितलं त्याकरता त्यांचे फॉर्म्स आहेत. बस ह्यांच्याकरता GSTR 1 नाही, ह्यांच्याकरता GSTR 1 नाही. पण कॅज्युअल रजिस्टर्ड पर्सन म्हणून बघितलं, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आहे आणि बाकी इतर आहेत त्यांच्याकरता GSTR 1 आहे. बेसिकली जे आउटपुट सप्लाय करतात GSTR 1 हा मंथली असू शकतो, क्वार्टरली असू शकतो. आत्ता अशी पद्धत आहे आत्ताच्या लॉमध्ये की जर का GSTR 1 क्वार्टरली असेल तर इनवॉइस फर्निशिंग फॅसिलिटी IFF सिस्टीम आहे, ज्यामध्ये जे छोटे सप्लायर आहेत म्हणजे गव्हर्नमेंटने काही 2 कॅटेगरी केल्या आहेत. एक म्हणजे 5 करोडच्या वरती आणि 5 करोडच्या खाली. 5 करोडपर्यंत त्यांना क्वार्टरली रिटर्न घेता येतो. 5 करोडच्या पुढे मात्र मंथलीच घ्यायला पाहिजे. ॲक्च्युली गव्हर्नमेंट लोकांना दाखवतं अशा प्रकारे की आम्ही तुम्हाला रिलीफ देतो आहे, पण खरंच रिलीफ आहे का? तर तुम्ही बघाल की रिटर्न क्वार्टरली केला, जे मंथली रिटर्न फाईल करतात त्यांना प्रत्येक महिन्यामध्ये पेमेंटही करायला लागतं गव्हर्नमेंटला, आणि हे बाकीच्यांना पण मंथली पेमेंट करायचंच आहे, पण रिटर्न क्वार्टरली केलं आहे, पेमेंट मंथली केलं आहे. बरोबर आहे. पहिले कसं होतं की जर क्वार्टरली आहे तुम्ही क्वार्टरलीच करायचं, मंथली काहीच करायचं नाही. आता कसं केलं आहे गव्हर्नमेंटनी, क्वार्टरली केलं आहे पण इनडायरेक्टली मंथलीच आहे. कसं मला सांगतो, तुम्ही सप्लाय केला, टॅक्स कलेक्ट केला, गव्हर्नमेंटचं म्हणणं टॅक्स भरा. आता तुम्ही कलेक्ट केला तर तुम्ही म्हणा मी इन्व्हर्ट सप्लाय पण घेतला, मग ठीक आहे तुम्ही हिशोब करा तुमचा टॅक्स किती बनतो, तुम्ही तेवढा टॅक्स आहे ना तुम्ही भरा. जानेवारी महिना आहे, मी कलेक्ट केला 100 रुपये टॅक्स, इन्व्हर्ट सप्लायमध्ये 80 रुपये पे केला, लायबिलिटी येते 20 रुपये, 20 रुपये पे केले. पण ना मी GSTR 1 भरला ना 3 भरला, लायबिलिटी पे केली. पण आता प्रॉब्लेम असा आहे, जर मी GSTR 1 मी काय समोरच्याकडून टॅक्स कलेक्ट केला आहे तर त्या व्यक्तीला क्रेडिट तेव्हाच मिळेल जेव्हा मी त्याचा इन्व्हॉइस अपलोड करेन, आणि GSTR 1 ते माझा क्वार्टरली आहे. मग गव्हर्नमेंटने सांगितलं आम्ही तुम्हाला सांगत नाही की तुम्ही IFFमध्ये किंवा तुम्ही GSTR 1 मंथली घ्या आणि पेमेंट करा, रिटर्न करा, आम्ही तुम्हाला सांगत नाही. तुम्ही क्वार्टरली घ्या, तुमच्या सप्लायरला क्रेडिट पाहिजे, तुमच्या रिसिपियंटना क्रेडिट पाहिजे ना, मग तुम्ही IFFमध्ये काय करा ते इन्व्हॉइस अपलोड करा. IFFमध्ये इन्व्हॉइस अपलोड मी केले आणि तुम्ही GSTR 1मध्ये इन्व्हॉइस तुमचे अपलोड केले, तुमचं मंथली म्हणून काय फरक आहे? काम तर करावंच लागतं ना. आणि पेमेंट करायचं, पेमेंटही करा, तुम्हाला जो टॅक्स बनतो ते पेमेंटही करा. म्हणजे मी पेमेंटही केलं, तुम्ही 3B करता, मी 3B क्वार्टरली करतो पण पेमेंट मंथली करतो. आणि इन्व्हॉइस आहेत ते अपलोड करायचेच आहेत, कारण रिसिपेंट म्हणतो की तुम्ही जर का इन्व्हॉइस अपलोड नाही केली तर मला क्रेडिट नाही मिळणार, तुमच्याकडून मी सप्लाय घेणार नाही. गव्हर्नमेंटचं म्हणणं तर तुमचा प्रॉब्लेम आहे, आम्ही तुम्हाला फॅसिलिटी दिली आहे अप टू 5 करोड करा क्वार्टरली रिटर्न. आता त्याचा बेनिफिट कोणाला मिळतो? असे काही छोटे सप्लायर आहेत की ते वर्षभर बिझनेस नाही करत, कधी कॉन्ट्रॅक्ट मिळालं तर काम करतात, नाही मिळालं तर नाही करत, त्यांना फायदा मिळतो. या महिन्यात काही सप्लाय नाही त्यामुळे काही इन्व्हर्ट सप्लाय पण नाही, किंवा इन्व्हर्ट सप्लाय आहे पण आउटपुट सप्लाय काय नाही, मग टॅक्स भरायला येत नाही. तुम्ही प्रोजेक्ट चालू केला, इन्व्हर्ट सप्लाय आला, पण ना तुम्हाला काय ॲडव्हान्स आहे नाही तुम्हाला काय पेमेंट करायचं आहे गव्हर्नमेंटला. कुठेही प्रकारे तुम्ही इन्व्हॉइस नाही जनरेट केला, सेल बिल नाही भरवलं, बस काम चालू केलं. या महिन्यात काय नाही, पुढच्या महिन्यात तुम्ही सेल केला किंवा काय ॲडव्हान्स घेतला, त्या पुढच्या महिन्यात काम चालूच आहे. जर का काय इन्व्हर्ट सप्लाय नाही आहे किंवा इन्व्हर्ट सप्लाय आहे तर गव्हर्नमेंटला काय टॅक्स द्यायचा नाही आहे, मीच टॅक्स दिला आहे सप्लायरला. आता माझा ITC कधी बनतो तेव्हा मी घेईन, रिटर्न क्वार्टरली करीन तेव्हा सांगेन मी की सेल आहे असेल तर असेल, अदरवाईज तिथे नसेल. असे जे लोक आहेत की ज्यांना मंथली जर प्रत्येक महिन्याला त्यांचं सेलचं बिल बनतंच असं नाही, त्यांना फायदा आहे. काय लोक आहेत त्यांचं असं टर्नओव्हर वर्षाला 3-4 करोड होतो, 5 करोडच्या वर जातं, 3-4 करोड होतो, पण दर महिन्याला त्यांचं इन्व्हॉइस बनत नाही. परचेस होईल
पहिल्या महिन्यात, दुसऱ्या महिन्यात परचेस होईल, तिसऱ्या महिन्यात परचेस होईल, चौथ्या महिन्यात काय होणार आहे ते त्यांच्या रिसिपेंटला बिल देतात किंवा थोडंफार काम झालं आहे, आता पेमेंट करा थोडंफार, एक लेवलपर्यंत काम झालं आहे. सपोज तुमचं ठरलं आहे असं की तुमचं मी 1 मजल्याचं प्लॅस्टरिंगचं काम केलं, तुम्ही मला 1 मजल्याचं बिल देणार. मी आलो, काम केलं, जे मटेरियल आहे ते मीच मागवलं, काम करून दिलं, 3 महिने मी माझे पैसे टाकतोच आहे, मी माझ्या लोकांना पेमेंट करतोच आहे. पण जोपर्यंत फर्स्ट फ्लोअर कंप्लीट होत नाही प्लॅस्टरिंग, तोपर्यंत मला पेमेंट नाही मिळणार. चौथ्या महिन्यात काम होतं, मग 3 महिन्यामध्ये रिटर्न करायची गरज नाही. ज्या महिन्यामध्ये माझं इनवॉइस बनेल त्यावेळेस इनवॉइस मला अपलोड करायला लागेल. इनवॉइस अपलोड केलं त्याच्या अगेन्स्ट मी टॅक्स कलेक्ट करीन, तर मला ITC क्लेम करून माझा पेमेंटचा विषय बनतो. सेल बिलच बनत नाही. अशा लोकांना यातनं फायदा आहे रिटर्न क्वार्टरली केलं तर. पण जे गुड्समध्ये ट्रेडिंग करतात, दर महिन्याला माल येतो, डिस्ट्रीब्युटर आहे तो मार्केटमध्ये सगळ्यांना माल देतो, तो रोज माल मागवतो, रोज माल विकतो. अगदी रोज नसला तरी पण एक दिवस आड त्याला माल भागवावा लागतो, विकायला लागतो, चालूच आहे काम त्याचं. त्याला काय फायदा नाही आहे क्वार्टरली रिटर्नचा, त्याला मंथलीच करणं भाग आहे. टर्न भले 50 लाखाचा असो, 1 करोडचा असो, गव्हर्नमेंटने सांगितलं 5 करोडपर्यंत क्वार्टरली रिटर्न करा, पण ते कोणाला जमणार नाही. आणि क्वार्टरली करा, पेमेंट मंथली करा. आता पेमेंट मंथली करण्याकरता मला ITC मिळण्याकरता माझे इन्व्हॉइस समोर आले पाहिजेत ना. GSTR तुम्ही GSTR 2 मध्ये इन्व्हॉइस तुमचे आले पाहिजेत, ते कधी येतील? आयदर तुम्ही GSTR 1 मधनं अपलोड कराल तेव्हा, किंवा तुम्ही IFF मध्ये अपलोड कराल तेव्हा. तुम्ही ते प्रोव्हिजन बघाल GSTR 1 इथे फॉर्म आहे ना, रूलमध्ये आलो मी. आता रूल किती आहे? आपण जेव्हा GSTR 1 अपलोड करतो $59 दिसतंय, 59. मध्ये तुम्हाला दिलं आहे GSTR 1. आपण 59(1) मधनं GSTR 1 करतो. आणि ज्यांना GSTR 1 क्वार्टरली करायचं आहे त्यांनी मंथली काय करायचं? द रजिस्टर्ड पर्सन रिक्वायर्ड टू फर्निश रिटर्न फॉर एव्हरी क्वार्टर अंडर प्रोविजन टू सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 39 may furnish the details of such outward supply of goods or services or both to registered person as he may consider necessary for the first and second month of a quarter up to a cumulative value of 50 lakh rupees in each of the months using invoice furnishing facility IFF. Hereafter in this notification referred to as the IFF electronically on the common portal duly authenticated in the manner prescribed under rule 26 from the first day of month succeeding such month till the 13th of the said month. महिना संपला ना का 13 तारखेपर्यंत. काय सांगितलं आहे? आम्ही सांगत नाही. The registered person required to furnish return for every quarter हे गव्हर्नमेंट सांगतं. आणि जर त्याला वाटत असेल ॲज ही मे कन्सिडर नेसेसरी
फॉर द फर्स्ट अँड सेकंड मंथ ऑफ क्वार्टर. त्याची गरज असेल तर त्यांनी करावं. लॉ त्याला फोर्स करत नाही. मला सांगतात करू नको आणि तुम्हाला सांगतात त्यांनी नाही केलं ना तुझा आय टी सी मिळणार नाही. बरोबर आहे. ती दंडुका तुम्हाला दाखवणार, मला सांगणार बिंदास राहा क्वार्टरली कर, आणि तुम्हाला सांगणार तुझा आय टी सी मिळणार नाही. म्हणजे तुम्ही मला बोलणार मला आय टी सी मिळत नाही, तू इनवॉइस दाखव, आय टी मध्ये दाखव. पहिले कसं होतं क्वार्टरली आहे ना, मी बोलायचो अरे क्वार्टरली आहे, माझा बिझनेस नाही एवढा, मला टर्नओव्हर नाही एवढा, मला परवडत नाही. आता गव्हर्नमेंटने सांगितलं तुमचं क्वार्टरलीच राहील. पण आता त्याला सांगितलं आता आम्ही त्यांना दिलेलं आहे ऑप्शन, ते आय एफ एफमध्ये टाकू शकतात. आता तुम्ही टाकायला लावा त्यांना. पूर्वी काय व्हायचं की मग आता काय नाहीच आहे, गव्हर्नमेंटने काय केलंच नाही आहे, तर मग तेवढं आय टी सी घेत नव्हते. सप्लायर काय करायची तेवढं आय टी सी घेत नव्हते, तर ठीक आहे रिसिपेंट तेवढं आय टी सी घेत नव्हते. क्वार्टरली आपलं होईल ना तेव्हा आपण टाकू, थोडी अमाऊंट काय करू आपण आता भरू, पुढे आपल्याला क्रेडिट मिळेल मग. पण आता त्या गव्हर्नमेंटने अशी फॅसिलिटी दिली, कारण त्या लोकांचं काय व्हायला लागलं कॅपिटल ब्लॉक व्हायला लागलं. 2 महिने जास्त पैसे भरायला लागतात. आय टी सी असून पण घेता येत नाही कारण रिटर्न होत नाही. क्वार्टरली होईल तेव्हा मग आपण रिटर्न घेऊ. मग 1 महिना भले आपलं काय होईल क्रेडिट लेअरला अमाऊंट राहील, पण 2 महिने काय करायला लागतं स्वतःच्या पॉकेटमधून पैसे भरायला लागतात, आणि ओव्हर टॅक्स भरण्याकरता सप्लायरला पेमेंट करायला लागतं टॅक्सचं. सप्लायर टॅक्सचं पेमेंट करतो पण यांना तर काय आय टी सी मिळत नाही. अशा याच्यामध्ये 3B म्हणते तर पहिले GSR 1 क्वार्टरली होता. ह्याने काय केलं 3B पण क्वार्टरली, GSR 1 पण क्वार्टरली, पण आय एफ एफ काढलं. आता आय एफ एफ काढल्यामुळे आणि पेमेंट सांगितलं करायला, जर तुम्ही टॅक्स कलेक्ट करता ना पेमेंट पण द्या. तुम्हाला दिसतंय क्वार्टरली आहे, प्युअरली क्वार्टरली आहे नाही ना. पेमेंट मंथली 3B आपण पेमेंट करतच होतो, आणि GSR 1मध्ये जसे इनवॉइस अपलोड करतो तसं इथे हे दिलेलं आहे की 39(1) प्रोविजो आहे. द रजिस्टर्ड पर्सन required to furnish return for every quarter under proviso to subsection 1 of 39 may furnish the details of such outward supplies of goods or services or both to registered person as he may consider necessary. पहिल्या आणि दुसऱ्या महिन्यात काय करा तुम्ही अप टू 50 लाखापर्यंत अमाऊंट दिली त्यांनी. क्युम्युलेटिव्ह व्हॅल्यू ऑफ 50 लाख रुपीज इन ईच ऑफ द मंथ्स युझिंग इनवॉइस फर्निशिंग फॅसिलिटी इलेक्ट्रॉनिकली ऑन द कॉमन पोर्टल करू शकतो. आणि त्यांना डेट काय दिले टिल द 13. GSR 1ला किती आहे 11 तारीख आणि यांना 13 आहे. हे इनवॉइस अपलोड होते. रूल 59 म्हणजे आपण जेव्हा बघतोय रूल 59(1) GSR 1 सेक्शन 37. क्लिअर आहे आता. आपण टॅलीत बघितलं आहे. आपण गेलो इकडे कंपनी बनवली, GST रिपोर्ट काढला, सॉरी इथे GST रिपोर्ट 1 1/7/31/7. आता बघा इकडे B2B आहे ना, B2C स्मॉल. मी मला सांगितलं तर तुम्हाला काय आठवतं का याच्यामध्ये मला सांगा. B2C लार्ज आणि B2C स्मॉलमध्ये काय फरक आहे. B2C लार्जमध्ये 5 लाखाच्या वरती याचा इन्व्हेस्ट बंद असेल, नाही 2.5 लाखाच्या वर, तर ते लार्जमध्ये. 2.5 लाखाच्या वरती इनवॉइस आहे. B2C म्हणजे अनरजिस्टर्ड पर्सनचं 2.5 लाखाची अमाऊंट आहे, बरोबर आहे. एक अमाऊंटचं लिमिट 2.5 लाख. दुसरं रिसिपियंटचा टाईप अनरजिस्टर्ड, आणि मग सप्लाय टाईप इंटरस्टेट का इंट्रास्टेट, इंटर का इंट्रा, राज्यामध्ये का राज्याबाहेर, राज्याबाहेर. या 3 कंडिशन आहेत. B2C लार्ज केव्हा येतं, सप्लाय हा राज्याबाहेर व्हायला पाहिजे
2.5 लाखाहून जास्त व्हायला पाहिजे आणि अनरजिस्टर्ड पर्सनला व्हायला पाहिजे, तर तो B2C मध्ये जाईल. आणि जर राज्यामध्ये 5 लाख आहे 10 लाख किती पण असेल तर तो स्मॉलमध्येच जाईल. आणि ज्यावेळेस तुम्ही इकडे लार्जमध्ये टाकता त्यावेळेस तुम्हाला इनवॉइस वाईज इन्फॉर्मेशन द्यावी लागते. आणि जेव्हा स्मॉलमध्ये आहे तेव्हा इन्फॉर्मेशन एंटर केलं अशा प्रकारे स्टेट टाका, टॅक्सेबल अमाऊंट टाका, रेट टाका किती आहे. जर स्टेट इंटरस्टेट आहे वेगळं स्टेट येईल, अमाऊंट तुमची 2.5 लाखापेक्षा कमी आहे, अनरजिस्टर्ड पर्सनला आहे, ती अमाऊंट येईल. रेट वाईज स्टेट वाईज द्यायचं. आणि याला शब्द काय, कन्सोलिडेटेड डिटेल्स. इथे हे आपण टाकलं. ही जी क्रेडिट नोट आहे ही याच्या अगेन्स्ट आहे. हे जे लार्ज होतं ह्याच्या अगेन्स्ट क्रेडिट नोट आहे. ह्या डेबिट क्रेडिट नोट आहेत कस्टमर बी. ही B2Bची आहे, ही B2Bची आहे. आणि इथे आपण बघितलं स्मॉलमध्ये बघा तिकडेच जाईल, क्रेडिट नोट त्यामध्येच जाईल. स्मॉल आहे ना, ती वेगळी बनत नाही कारण ती इनवॉइस वाईज जात नाही. तुम्ही ऑलवर्ड सप्लाय केला, अनरजिस्टर्ड केला, सेम शेडमध्ये केला, त्याला क्रेडिट नोट मारली, बस अमाऊंट लेस करा, एकूण अमाऊंट किती आहे तीच कळवा, तीच इन्फॉर्म करा. डिटेल द्यायची नाही इनवॉइस वाईज. इनवॉइस वाईज कुठे आहे, दुसरं इथे, तिसरं इथे, इथे 7 मध्ये, या इथे नाही आहे. एक्सपोर्ट आहे इनवॉइस वाईज. आणखी इथे टॅक्स लायबिलिटी ॲडव्हान्स आहे. ॲडव्हान्स आहे. ॲडव्हान्स जर घेतला गुड्सच्या केसमध्ये कुठल्याही प्रकारचा टॅक्स जमा करायला लागत नाही. सर्व्हिसच्या केसमध्ये ॲडव्हान्स घेतला तर टॅक्स जमा करायला लागतो. एक कॉन्ट्रॅक्ट झालं, ॲग्रीमेंट झालं, 1 लाख रुपये घेतले तर 1 लाखामध्ये तुमचा जो सप्लाय आहे त्यावर टॅक्स रेट किती आहे 18% आहे. मग तुम्हाला 1 लाख ही 118% अमाऊंट आहे असं समजून त्यावर तुम्ही टॅक्स कॅल्क्युलेट करा, गव्हर्नमेंटकडे जमा करा. समजा माझी 5 लाखाची सर्व्हिसची व्हॅल्यू आहे, म्हणजे मला 5 लाखावरती 18% प्रमाणे 90,000 टॅक्स कलेक्ट करायचं आहे. मी इनवॉइस बनवीन, 3 महिन्यांनी काम माझं कंप्लीट होईल. इनवॉइस बनवीन 5,90,000चं, बरोबर आहे. ज्या वेळेस मी 5,90,000चा इनवॉइस बनवीन तेव्हा माझ्या B2B मध्ये इनवॉइस शो होईल. जुलैमध्ये माझं काम पूर्ण झालं. मी ॲडव्हान्स घेतला होता फेब्रुवारीमध्ये, फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून 5 महिने काम चाललं. जुलैमध्ये मी इनवॉइस बनवला. 5-6 महिन्याचं काम आहे. आता 1 लाख मी घेतलं ना, त्यात मी टॅक्सही जमा केला आहे. मग आता ज्यावेळेस रेसिपिएंटला मी इनवॉइस देईन तर इथे 1 लाख काय लेस करून मी अमाऊंट टाकू शकत नाही. 4,90,000 टाकीन, 1 लाख अगोदर दिले असं नाही होत. इनवॉइस किती रुपयाचा बनला, टॅक्सेबल व्हॅल्यू 5 लाख, टॅक्स 90,000. सेम तो मी ॲड करेन B2Bमध्ये. आणि त्याच्या खाली इकडे आहे ना ॲडजस्टमेंट ऑफ ॲडव्हान्स, इथे मी अमाऊंट टाकेन की 1 लाख मी अगोदर दिले होते, ती मायनस होईल. तुम्हाला जसं हे मायनस दिसत आहेत तसे ते मायनस दिसतील खाली इकडे ॲडजस्टमेंटमध्ये. 1 लाखामध्ये इन्क्लूड जर का मी 1,18,000 घेतले असते तर मग 1 लाख टॅक्सेबल आहे, 18,000 व्हॅल्यू आहे. पण जर 1 लाख घेतले तर टॅक्स मला जमा करायला लागला आहे. मग तेवढी व्हॅल्यू मी त्यामध्ये कॅल्क्युलेट करीन, टाकेन की एवढी अमाऊंट आहे. वरच्या 5,90,000मध्ये टॅक्स किती आणि टॅक्सेबल व्हॅल्यू किती, तेवढी अमाऊंट कमी होईल. आणि जी लायबिलिटी ॲक्च्युअलमध्ये आहे आता रेव्हेन्यू अमाऊंटच्या बाबत ती माझ्याकडनं काय होईल, डिस्चार्ज होईल, ते पे होईल माझ्याकडनं. मग त्याप्रमाणे तुम्हाला एंट्री करायला लागेल, त्याप्रमाणे तुम्हाला इथे रिपोर्टिंग करायला लागेल. ॲडव्हान्स घेतला नाही तर हे काहीच नाही. ॲडव्हान्स गुडफर नाही आहे, ॲडव्हान्स सर्व्हिसवर आहे. आणि बाकी नील रेट, फ्रूट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, मिल्क आहे, फिश आहे, हे सगळं नील रेटमध्ये आहे. ते खाली नील रेट असतो, एक्झाम्प्ट असतो आणि नॉन टॅक्सेबल. नॉन टॅक्सेबल पेट्रोल विकला, वाईन विकली, अशा काही गोष्टी केल्या नॉन टॅक्सेबल. याच्यावर जीएसटी लागत नाही, नॉन टॅक्सेबल, ती अमाऊंट इथे येईल. ओके.
हे तुम्हाला क्लिअर झालं. आता मी आणखीन तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगतो. बघा आता हे लिस्ट दिलं. आता तुम्हाला वरती एक एक आपण जेव्हा पोर्टल ओपन केलं त्या तुम्हाला समोर ज्या प्रकारे 4A 4B 4C 6B 6B घेतलं त्याचप्रमाणे टॅलीमध्ये त्यांनी दिलेलं आहे. ज्या प्रकारे गव्हर्नमेंट सांगतं आम्हाला तुम्ही इन्फॉर्मेशन द्या त्याचप्रमाणे टॅलीमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन येते. आता सपोज एखादा इनवॉइस होता, त्याला एक GSTN नंबर होता, तो इनवॉइस तुम्ही तुमच्या CA कडे पाठवला आणि त्यांनी त्याचा नंबर वेगळाच टाकला, किंवा तो B2C मध्ये गेला, किंवा तुमचा एक कस्टमर आहे त्यांनी तुम्हाला अगोदर त्याचा GSTN नंबर इन्फॉर्म केला नव्हता म्हणून तुम्ही B2C मध्ये टाकला आणि नंतर मग त्यांनी सांगितलं 2 महिन्यांनी की आम्हाला ITC मिळत नाही आहे, दिसत नाही आहे आम्हाला आमच्या 2A मध्ये 2B मध्ये तुमचा आम्ही तुमच्याकडनं सप्लाय घेतला दिसत नाही. तुमच्या लक्षामध्ये येतं त्यांनी आपला GSTN नंबर दिला नव्हता त्यामुळे आपण तो B2C मध्ये घेतला होता. मग तुम्ही 2 महिन्यानंतर महिन्याने जेव्हा तुम्हाला गरज वाटते तुम्ही त्याला अमेंडमेंट करू शकता. आयदर माहिती प्रोव्हाइड केली गेली नाही किंवा माहिती प्रोव्हाइड केली गेली होती पण चुकीच्या प्रकारे इनपुट दिलं गेलं, चुकीच्या प्रकारे अमाऊंट प्रोसेस केली गेली, चुकीच्या प्रकारे नंबर प्रोसेस केला गेला. अशा केसमध्ये ह्या मानवी चुका आहेत. एखादा माणूस कामाला गडबडीत असतो, चुका होतात, बरोबर आहे. त्यामुळे अशा चुका दुरुस्त करण्याची सिस्टीममध्ये सोय पाहिजे म्हणून आपल्याकडे अमेंडमेंटचे ऑप्शन आहे. आता अमेंडमेंटचे ऑप्शन काय टॅलीमध्ये येणार नाही, तुम्ही टॅलीमध्ये कधी जाऊन चेंज करू शकता, टॅलीमध्ये अमेंडमेंटचा प्रश्न येत नाही. पण पोर्टल अशा प्रकारे गेलं तर पोर्टलला तुम्हाला अमेंडमेंट करण्याची फॅसिलिटी आहे. त्यामुळे तुम्हाला टॅलीमध्ये कुठल्याही प्रकारे जे खाली अमेंडमेंटचे ऑप्शन आहेत हे तुम्हाला टॅलीमध्ये दिसणार नाही. अमेंडमेंटचे ऑप्शन हे वेगळ्या कारणाकरता आहेत, त्याचा उद्देश वेगळा आहे, तुम्हाला दिसणार नाही. बाकीचे ऑप्शन तुम्हाला दिसतील. हे 4A 4B आहे ते इकडे दिसेल तुम्हाला, हे इथे आलेलं आहे. क्लिअर आहे. आता बघा इकडे सगळे कॉलम काय एका स्क्रीनवरती बसणार नाही, कारण आपण पहिल्या पार्टमध्ये 6 घेतले. त्यामध्ये हा जो आहे हा नॉर्मल आहे. बघा कॅटेगरी किती पडतील. जर आपण बघितलं की राज्याबाहेर जर अनरजिस्टर्ड पर्सनला 2.5 लाखाच्या वरती केला तर मग तो 5A 5B, एक डायरेक्ट विकाल किंवा एक ई-कॉमर्स थ्रू म्हणजे 5A 5B. आता एक 4A 4B 4C ह्याच्यात तुम्ही राज्यामध्ये सप्लाय करा, राज्याबाहेर करा, देशभरात कुठेही करा, देशभरात कुठेही करा, तो इकडे येईल. ओके. 6B आणि 6C जे आहेत ना हे तुमचे सेज आणि डीम एक्सपोर्ट आहेत. 6B आणि 6C. 4A 4B 4C मध्ये 4A नॉर्मल सप्लाय, 4B जर मी असं सप्लाय करतो ज्याच्यावरती रिसिपियंटला टॅक्स द्यायचा आहे रिव्हर्स चार्ज, तो 4B आणि 4C ई-कॉमर्स थ्रू. हे मला माहिती आहे, माझ्या लक्षात आहे, मी तुम्हाला सांगू शकतो. पण तुम्हाला समजा बघायचं असेल, तुम्हाला मी फॉर्म दाखवला होता, मी फॉर्म ठेवला आहे पुढे, पुढच्या स्क्रीनवर तुम्हाला फॉर्म दिसेल. ओके. पुढे यांच्या बाबतीमध्ये जर का क्रेडिट नोट बनवायची म्हटली तर इथे दिले, आणि जो इथे आहे त्याची क्रेडिट नोट इथे आहे. देशाबाहेर माल गेला एक्सपोर्ट आहे. बस ह्या 5 कॅटेगरी आहेत, ह्या 5 कॅटेगरी. आता याच्यामध्ये अमेंडमेंट करायची म्हटली तर इथे अमेंडमेंट B2B इनवॉइस. तुमचा जो रिसिपियंट आहे, तुम्ही इनवॉइस जो बनवला जसं नंबर चुकला, अमाऊंट चुकली, काही खरोबर जी आपण क्रेडिट नोट जर अमाऊंट चुकली माझी किंवा अमाऊंट वेगळी पाहिजे होती तुम्ही क्रेडिट नोट बनवू शकतो. पण जर नंबरच चुकला तर मग नंबर बदलण्याकरता मग अमेंडमेंट होते, त्याकरता अमेंडमेंट आहे. नेक्स्ट, आत्ताची माहिती आपण सांगितली की काय होतं 4A 4B 4C मध्ये, तेच तुम्हाला खाली दिले. रजिस्टर्ड पर्सन तुम्ही जेव्हा अप्लाय कराल त्या करताय. लार्ज इनवॉइस 2.5 लाखाचं आपलं लिमिट आहे. ओके. इनवॉइस फॉर टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाईज टू अ कंझ्युमर वेअर प्लेस ऑफ सप्लाईज अदर दॅन स्टेट वेअर द सप्लायर इज लोकेटेड अँड इनवॉइस व्हॅल्यू इज मोर दॅन 2.5 lakh. मला इकडे ही माहिती दिलेली आहे. नेक्स्ट, ते 5 कॉलम बघितले त्यात एक तुम्हाला अमेंडमेंट इथे होती, बाकी आता अमेंडमेंट जे आहेत ते तुम्हाला पुढे दिसतील. लार्जला अमेंडमेंट करायचे इथे करा,
एक्सपोर्टला अमेंडमेंट करायची इथे करा. क्रेडिट डेबिट नोट रजिस्टर पर्सनला अमेंडमेंट इथे करा. कळलं? ते 5 आहेत ना, त्याला हे 5 आहे अमेंडमेंट. त्याची ते किती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता B2C अदर्स आहे. हा आपल्याकडे टॅलीमध्ये स्मॉल दिसतो. आपण टॅलीमध्ये त्याला स्मॉल म्हणतो. हे बघा स्मॉल. नील रेटेड ॲडव्हान्स. मग ॲडव्हान्सची ॲडजस्टमेंट, HSN वाईज समरी आणि डॉक्युमेंट इश्यू, हे 13 कॉलम आहेत. कळलं? हे एवढे सेक्शन्स आहेत. आता अमेंडमेंट ॲडव्हान्सची, अमेंडमेंट ॲडजस्टमेंट ऑफ ॲडव्हान्सची, अमेंडमेंट B2C आदर्सची, एवढे कॉलम येतील. आणि इथे एवढं दिले तुम्हाला कन्सोलिडेटेड स्टेटमेंट. हे पण कन्सोलिडेटेड, हे पण कन्सोलिडेटेड. जी इन्फॉर्मेशन आहे इथे पण तशीच आहे, कन्सोलिडेटेड द्यायची. इथे पण तशीच आहे, इनवॉइस वाईज द्यायची नाही. इनवॉइस वाईज नाही. वन टू थ्री मध्ये आपलं काय होतं? GST आहे, लिगल नेम, टर्नओव्हर किती आहे हे येतं. आता आपण जे बघितलं त्याचे आपण 4 कॅटेगरीज पाडणार. 4 कॅटेगरीज. एक B2B इनवॉइसेस. रजिस्टर्ड पर्सन आहे ना, त्याला ITC क्लेम करायचं आहे. 4A 4B RCM 4C ई कॉमर्स तू सप्लाय केला तर. इंटरस्टेट असेल तर IST लागेल. इंट्रा असेल CGST GST. सेजमध्ये 6B, डीम एक्सपोर्ट 6C, एक्सपोर्ट 6A. ही झाली एक कॅटेगरी. दुसरी कॅटेगरी लार्ज बघितलं आपण, ग्रेटर दॅन 2,50,000. 5A 5B 5B ई कॉम, 5A नॉर्मल. स्मॉल बघितलं आपण. स्मॉलला काय इनवॉइस वाईज नाही आहे. स्मॉलला कन्सोलिडेटेड रेट वाईज आउटवर्ड सप्लाईज इन्फॉर्मेशन, रेट वाईज आहे. इंट्रास्टेट 7A1 7A2 ई कॉमर्स थ्रू केले तर. 7B1 नॉर्मल इंटरस्टेट आणि 7B2 ई कॉमर्स झाले. आणखीन आता नील रेटेड, एक्झाम्प्टेड, नॉन GST आउटवर्ड सप्लाईज, कन्सोलिडेटेड. बस 1 आणि 2 या 2 कॅटेगरी आहेत. इथे इनवॉइस, इथे इनवॉइस, बाकी कन्सोलिडेटेड. समजायला सोपं पडावं म्हणून मी हा चार्ट बनवला. सबमिशन ऑफ ओरिजिनल इनवॉइस और कन्सोलिडेटेड अमाउंट. सप्लाय कुठल्या प्रकारचा असणार? एक म्हणजे इंटर, दुसरा इंट्रा. एक टॅक्सेबल, दुसरा जिथे टॅक्स लागत नाही असा. रजिस्टर्ड पर्सनला, अनरजिस्टर्ड पर्सनला. मग त्याच्यानुसारच एवढ्या गोष्टी कॅटेगरी पडतील ना. आपण तेच बघितलं, तेच त्याच प्रकारे आपण कॅटेगराईज केले 4 कॅटेगरीमध्ये. आता फॉर्मॅट आहे 4A 4B 4C. 4A 4B रिव्हर्स चार्ज, 4C ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू केले तर. नॉर्मल केले तुम्हाला 4A लागेल. GSTN नंबर टाकायचा त्या पार्टीचा, रिसिपियंटचा, इनवॉइस नंबर, इनवॉइस डेट, इनवॉइस व्हॅल्यू इथे येईल. नंबर ऑफ इनवॉइस टाका. रेट किती आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे, राज्याबाहेर आहे तर IGST आहे. ओके. प्लेस ऑफ सब. पोर्टलला जाल, समोर हे ओपन कराल, ह्याच्यामध्ये क्लिक कराल तुम्ही, ह्याच्यामध्ये क्लिक कराल, हे ओपन होईल. ह्याला ॲडला क्लिक कराल, हे ओपन होईल.
हे ओपन झालं, मी दिलं इकडे सेज सप्लाईज विदाउट पेमेंट. हा माझा 6A आहे, सॉरी 6B आहे. हा 4A 4B 4C आहे. सप्लाईज मेड टू सेज. हा 4A 4B 4C मध्येच येतो, मग इथनं काढला आहे. हे इथनं मी मार्किंग केलं असं की हे नाही इकडे, ते इथे येणार, ह्याच्याबरोबरच येणार ते. मग ह्याच्याबरोबर येणार ते हे काढलं. हे काढल्यानंतर मी जे त्याचं नाव टाकलं त्यांनी पुढे रिसिव्हर नेम घेतलं, त्याचा इनवॉइस नंबर आहे. ओके, रिसिपेंट आहे माझा. त्यावेळेस मी नाव टाकलं, मी सेल केलं आहे, आउटपुट सप्लाय केलं आहे, सेज सप्लाईज विदाउट पेमेंट. माझ्याकडे लेटर ऑफ अंडरटेकिंग आहे, त्याच्यावरती मला IGST लागतो. जर IGST लागला तर मला रिफंड क्लेम करायला लागतो. टॅक्स घेत नाही गव्हर्नमेंट. जर तुमच्याकडे LUT असेल तर तुम्हाला विदाउट पेमेंट सप्लाय करता येतो सेजमध्ये, किंवा मग एक्सपोर्टही करता येतो विदाउट IGST. पण सेजमध्ये तुम्ही सप्लाय केला तर सेजमध्ये काय म्हणतात, रिफंड क्लेम तुम्ही करा, आम्ही तुम्हाला टॅक्सचे पैसे देणार नाही. टॅक्सचे पैसे तुम्ही रिफंड मागा, आम्ही देणार नाही, आम्ही फक्त आमचे पैसे देऊ. अदरवाईज तुम्ही LUT ॲप्लिकेशन करा, LUT मिळवा आणि मग विदाउट पेमेंट सप्लाय करा. LUT काय, गव्हर्नमेंटला की ॲप्लिकेशन करायचं, मग गव्हर्नमेंट तुम्हाला लेटर ऑफ अंडरटेकिंग एक सर्टिफिकेट देतं, ज्याच्यामुळे तुम्ही सेजमध्ये आणि देशाबाहेर IGST गव्हर्नमेंटला पे न करता सप्लाय करू शकता, कारण त्याच्यावर GST लागत नाही. त्याप्रमाणे सप्लाय टाईप इथे इंटरस्टेट येतो. हा महाराष्ट्रामध्येच सप्लाय केला आहे, हा अंधेरीमध्ये सप्लाय केला आहे, अंधेरीच्या सेजमध्ये सप्लाय केला आहे. स्टेट सेम आहे, पण नंबर जेव्हा टाकला रिकग्नाइज झाला सिस्टमला की या सेजमधला सप्लाय, त्यामुळे मग तो ऑप्शन सिलेक्ट केला. त्यामुळे इथे इनवॉइस व्हॅल्यू विचारलेली आहे. बस GSTची व्हॅल्यू खाली असते, तिथे मी काही टाकलं. असे इनवॉइस बनतील. तुम्ही ॲड केल्यानंतर तुम्ही ओपन कराल, तुम्हाला इकडे 1 2 3 टॅब दिसेल. तुम्ही याला क्लिक कराल, तुम्हाला इकडे 11 इनवॉइस आहेत, एक एक ओपन दिसतील. लार्ज आहे 5A 5A. मी तुम्हाला हे पाठवलं ना, तुम्हाला मिळालं नाही. बस हे एकदम तुम्हाला उपयोगी आहे, हे तुमच्या माइंडमध्ये फिट झालं पाहिजे. 4A 4B 4C काय, 6B 6C काय, तुम्हाला फॉर्म इझी वाटेल. मग अमेंडमेंट कॉलम आहेत ते रोज लागत नाहीत, ते सोडून द्या. तुमच्याच आपल्या कुठल्या टाईपचं आहे, B2B आहे, B2C सोडून द्या. सगळ्या प्रकारच्या टॅक्स पेअर करता ते आहे, सगळ्या प्रकारचे टॅक्सेबल पर्सन करता आहे. तुम्हाला जे सूट होईल तेवढं तुम्हाला वापरायचं आहे. समोर तुम्हाला बरेच कॉलम दिसतात, सगळे कॉलम तुमच्या उपयोगाचे नाही आहेत. तुम्ही नील रेट सप्लाय करत नाही, तुमच्या कामाचं नाही. तुम्ही राज्याबाहेर सप्लायच करत नाही, तुम्हाला मग हा 2.5 लाखाचा कॉलमच कामाचा नाही. सोडून द्या. त्यामध्ये अशा प्रकारे इनवॉइस टाकला, इनवॉइस डेट टाकली, इनवॉइस वाईज इन्फॉर्मेशन द्यायला लागते. राज्याबाहेर आहे, अनरजिस्टर आहे, लार्जमध्ये गेला, 2.5 लाखाहून जास्त इनवॉइसची व्हॅल्यू आहे. एक्सपोर्ट आहे, एक्सपोर्टला नाव आहे 0 रेटेड सप्लाईज म्हटलं तर एक्सपोर्ट. सेजमध्ये किंवा एक्सपोर्टमध्ये जो सप्लाय केला जातो त्याला नाव आहे 0 रेटेड सप्लाय. यावर टॅक्स लावला जात नाही. टॅक्सेबल प्रॉडक्ट आहे पण याच्यावर टॅक्स लावला जात नाही, गव्हर्नमेंट यावर टॅक्स घेत नाही, म्हणून तो 0 रेट सप्लाय. त्याची डेफिनेशन आहे, मी घेऊन सांगितलं तुम्हाला. कळलं. B2B 6A 6B 6C याच्यामधला आता आपण हा 6A बघतो. 6B आणि 6C आपण 4A 4B 4C मध्येच घेतलो. एक्सपोर्ट इनवॉइस समोर असं ओपन होईल, याला तुम्ही क्लिक कराल, ॲड डिटेलला क्लिक कराल, बघा इनवॉइस नंबर टाका, इनवॉइस डेट टाका. एक्सपोर्ट तुम्ही करणार, कशा प्रकारे एक्सपोर्ट करणार, कस्टम थ्रू एक्सपोर्ट होतं, कस्टम थ्रू एक्सपोर्ट होतं.
मी तुमची आपली होडी काढली, बसले, चालले, एक्सपोर्ट असं होत नाही ना. तुम्ही समजा एरोप्लेनमध्ये एखाद्या माणसाला पडवा माल घेऊन जा, लिमिट असतं, ठराविक वजनाच्या वरती माल कोण घेऊ जाऊ शकत नाही. मग जर तुम्हाला एक्सपोर्ट करायचं आहे, कस्टमर घेऊन जा. मग कुरिअर कंपनी आहे, कोण कसा प्रकारचा माल जाणार आहे, कोणाला ऑथॉरिटी माल नेण्याची, त्या ऑथॉरिटीवर तुम्ही माल द्या. मग ती ऑथॉरिटी सांगेल की अशा प्रकारे एक कस्टमर आहे, तो वेगळ्या देशामध्ये आहे, त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं, त्याला हा माल पाहिजे, त्याला पाठवायचा आहे. मग बस, मग तुम्हाला तिकडे पोर्ट कोड जो असतो, हे गव्हर्नमेंटची ऑथॉराइज ऑफिस आहे, याच्या थ्रू हे सगळं प्रोसेसिंग होतं. त्या पोर्टचा कोड, शिपिंग बिल, डॉक्युमेंट ते बनवतील, कुठल्या प्रकारचा माल, GST नंबर काय तुमचा, कोणी पाठवला आहे, कोणाला पाठवला आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट तुम्हाला मिळेल. शिपिंग बिल, त्यावर डेट येईल, शिपिंग बिल डेट, टोटल इनवॉइस व्हॅल्यू. मी एकाचं काम करतो एक्सपोर्टचं GST-1चं, मी करतो इनवॉइस मला पाठवतो, कस्टमची डॉक्युमेंट पाठवतो, ते सगळे मी फिलअप करतो. जसं मी फिलअप करतो, इथे मला इथे इंटरेस्टेड विथ पेमेंट का विदाउट पेमेंट, माझ्याकडे LUT आहे, तर मी पेमेंटचा ऑप्शन चेंज करतो, विथ पेमेंटच्या ऐवजी विदाउट पेमेंट टाकतो. मग खाली मला GSTची अमाऊंट टाकायला लागत नाही, LUT नंबर आहे, कळलं. इकडनं मला सिलेक्ट करायला पाहिजे विदाउट पेमेंट, इथे बघा इथे ऑप्शन सिलेक्ट करायचं. पुढे 7A इंट्रास्टेट सप्लाईज. ही माहिती कशी आहे, इनवॉइस वाईज आहे का कन्सोलिडेटेड आहे, कन्सोलिडेटेड रेट वाईज आउटवर्ड सप्लाईज. एक ई-कॉमर्स थ्रू, ही इंट्रास्टेट आहे 7A1 आणि 712. याला क्लिक केलं ओपन होईल. टाका तुम्ही स्टेट कुठलं आहे, इंट्रास्टेट, रेट 18%, सेंट्रल स्टेट टाका, सेव्ह करा. सेव्ह केलं का असं दिसेल, असं येईल. हा माझा रेट 18 झाला. मी पुन्हा ॲडला क्लिक करीन, जर मी ॲडला परत क्लिक केलं अशीच विंडो ओपन होईल. मग मी इथे 12 घेईन, 5 घेईन, खाली असे रो वाढत जातील. हे इंटरस्टेटसाठी आहे 7B1 नॉर्मल, बी ई-कॉम. मला समजते आहे ना व्यवस्थित. तुम्ही क्लिक कराल त्याला असंच ओपन होईल. खाली बघा मी गोवा घेतला, महाराष्ट्र घेतला, मी अगोदर ते टाकलं होतं ना महाराष्ट्र, त्याच्यावरती तर गोवा आला, असं वाढत जाईल ते. नील रेट एक्झम्प्टेड नॉन GST, इंटरस्टेट टू रजिस्टर, इंट्रास्टेट टू रजिस्टर, राज्यामध्ये रजिस्टर, राज्याबाहेर रजिस्टर, मग इंटरस्टेट टू अनरजिस्टर, राज्याबाहेर अनरजिस्टर, इंटरस्टेट टू अनरजिस्टर, राज्याबाहेर, राज्यामधले अनरजिस्टर. त्याची व्हॅल्यू इथे टाकायची. तुम्हाला अशा इकडे 12 व्हॅल्यू टाकायला लागतील. 4 कॅटेगरी आहेत, 3 प्रकारच्या व्हॅल्यू आहेत. ओके, हे पण कसं आहे कन्सिडरेटेड. समोर असं क्लिक करायला ओपन होईल, या बॉक्सला तुम्ही क्लिक कराल ओपन होईल, या प्रकारे तुम्हाला कॉलम दिसतील. सेव्ह म्हटलं का सेव्ह होईल अमाऊंट. अमेंडमेंट आहे, जे आपण कॉलम बघितले त्याला त्याचा अमेंडमेंटचे वेगळे कॉलम आहेत. 9A करेक्शन इन इनवॉइस, 9B सप्लिमेंटरी इनवॉइस, 9C करेक्शन इन 9B. एक तुमचा मुख्य इनवॉइस आहे, त्याला तुमच्याकडे क्रेडिट नोट आहे, बरोबर आहे. क्रेडिट नोटमध्ये पण तुमच्या मिस्टेक झाला तर ते कॉलम दिले तिकडे. करेक्शन इनवॉइसमध्ये कसं येतं बघा,
4A 4B 4C 5A 5B 6A 6B 6C हे तुमचे मुख्य इनवॉइस आहे. तुम्ही त्याला काय करता, त्यामध्ये काही अमाऊंट चुकली, गुड्स परत आले तर डेबिट नोट, क्रेडिट नोट, रिफंड हे सगळं आहे. अमेंडमेंट टू डेबिट नोट, डेबिट क्रेडिट नोट किंवा रिफंड. इतक्या प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात ना. मग ज्या चुका होऊ शकतात त्याच्याकरता अमेंडमेंटची तुम्हाला ऑप्शन मिळतील. स्मॉलमध्ये आता तुमचं कन्सिडर टाकलं तुम्ही 10A करेक्शन इन B2C कन्सिडर्ड अमाऊंट इंटरेस्ट आहे. आता बघा काय होतं, बघा मला सांगतो, थोडं बघा, थोडं लक्षात घ्या. तुमची B2B सप्लायची टॅक्सेबल व्हॅल्यू समजा आली इकडे 1 लाख. आपण समजा याला 1 लाख घेऊ राऊंड फिगर. ह्याच्यावर GST आहे, CGST, AGST 6,000 6,000 हे 12% मटेरियल आहे, बरोबर आहे. आता याच्यामध्ये B2C पण तुमच्याकडे 1 लाख आहे, ह्याच्यावरती पण सेम टॅक्स लागला, बरोबर आहे. या B2C मध्ये तुमच्याकडे 10 इनवॉइस आहेत. एक्झाम्पल असं होत नाही कधी, 10,000चे 10 इनवॉइस आहेत. हे तुम्ही अशा लोकांना सप्लाय दिला आहे ज्याने तुम्हाला GST नंबर प्रोव्हाइड नाही केला. आता ह्याच्यामधला एक पर्सन आहे, तो येऊन तुम्हाला सांगतो की माझा GST नंबर, तुम्ही GST जमा केला गव्हर्नमेंटला, मला ITC मिळत नाही आहे, मला दिसत नाही माझ्या 2B मध्ये 2A मध्ये. तुमच्या लक्षात येतं त्यांनी आपल्याला GST नंबर दिलाच नव्हता. मी त्याला सांगता की तुम्ही GST नंबर दिलाच नाही, ठीक आहे, मिसकम्युनिकेशन झालं असेल, आता GST नंबर घ्या आणि आता मग मला ITC मिळायचं बघा, असं होईल का? बरोबर आहे. अकाउंटंटला काय माहीत नसतं, अकाउंटंट त्याच्यात CA ला विचारतो की असं तर झालेलं आहे, काय होईल? तो होईल अमेंडमेंट. त्याला मेल ITC, त्याला सांगा पुढच्या महिन्यात तुझ्या 2B मध्ये येईल, आम्ही करतो या महिन्यात. मागच्या महिन्याचं आहे ना, मागच्या महिन्यात 2A मध्ये येईल आणि या महिन्यात अमेंडमेंट केली की तुझ्या 2B दिसेल तुला या महिन्यात, होऊन जाईल, बरोबर आहे. आता तुमचं जूनचं हे प्रकरण आहे. जूनचं तुम्ही जूनमध्ये B2B मध्ये 10 इनवॉइस टाकले, व्यवस्थित सगळे GST नंबर, इनवॉइस नंबर, डेट, माहिती सगळी टाकली, बरोबर आहे ना. आता ॲक्च्युली हे 1,10,000 गेले असते जर त्या व्यक्तीने तुम्हाला अगोदरच माहिती दिली असती, 1,10,000 गेले असते. आणि इथे 6,600चा तुम्ही CGST, 6,600चा AGST दिला असता आणि इथे तुम्ही 90,000 टाकले असते आणि इथे तुम्ही 5,400 AGST दिला असता. इथपर्यंत तुम्हाला आकडे क्लिअर आहेत ना. आता मागच्या महिन्यात काय झालं, चुकीची माहिती दिल्यामुळे 2 लाखाचा सप्लाय होता, पण B2B आणि B2C मध्ये गडबड झाल्यामुळे आपण ती आपल्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे डेटा अपलोड केला गेला. आता अमेंडमेंटला तुम्ही काय करणार, तुम्ही अमेंडमेंटच्या कॉलममध्ये जाणार आणि तिकडे जाऊन तुम्ही इन्फॉर्म करणार की अगोदरचा पिरियड कुठला पिरियड आहे. आता जून आहे ना, ते एप्रिलचा होता का जूनचं, मेचा होता, सपोज मेचं होतं. मग तुम्ही सांगाल की मेच्या पिरियडमध्ये आम्ही रिपोर्ट केले 1 लाख, ते 90,000 करा. तुम्हाला समोर दिसतील तिकडे कुठला पिरियड आहे, 1 लाख, तुम्हाला तो 1 लाख दाखवेल तिकडे. तुम्ही जसं जे महिना टाकाल त्या महिन्यात तुम्ही काय अपलोड केलं, B2C मध्ये किती अमाऊंट दिली, तिकडे तुमचा रेट वाईज आहे ना. सपोज तुमच्याकडे काही अमाऊंट 6% आहे, सॉरी काही अमाऊंट 12% आहे, काही 18% आहे, मग तुम्हाला ते बघायला लागेल की तुमच्या रेसिपियंटनी जे मटेरियल नेलं ते आपण एक्झाम्पलला सोपं वाटावं म्हणून एकच रेट घेतला आहे, पण रेट जर 2, 3, 4 असतील तर तुम्हाला त्या रेटची पूर्ण तिकडे तुम्ही जी अपलोड केलेली इन्फॉर्मेशन आहे समोर येईल.
तुम्हाला ते आकडे दिसतील. तिकडे तुम्हाला आकडा येईल 90,000. तुम्ही सांगाल इथे आकडा 1,00,000 येईल, तुम्ही सांगाल 90,000 आहे, तुम्ही 10,000 कमी करा. बरोबर आहे. आणि इथे इकडे जे 1,00,000 आहेत त्यात तुम्हाला एक इनवॉइस ॲड करायचं आहे. ते तुम्ही या महिन्यामध्ये तुमचा जो 4A 4B 4C असतो ना, जो त्या 4A मध्ये तुम्ही अगोदरच्या महिन्यामध्ये त्याला जो इनवॉइस नंबर दिला आहे तो नंबर, त्याची डेट, अमाऊंट टाका. या महिन्यात तुमच्याकडे इनवॉइस किती आहेत? इकडे या महिन्यात 3 आहेत. तो एक जो अगोदरचा होता ना तो तुम्ही तिकडे जाऊन ॲड कराल. चौथा तो या महिन्यात 3 आहेतच ना, एक अगोदरच्या महिन्याचा आहे, त्या डेटचा आहे. त्याचा आपण टॅक्स जमा केला गव्हर्नमेंटकडे, पण इन्फॉर्म नव्हती केली त्याची इन्फॉर्मेशन. ती कशी करणार इन्फॉर्म? ती याच महिन्यात करणार. कुठल्याही अमेंडमेंटच्या कॉलममध्ये तुम्ही जाणार नाही. ह्याच्याकरता अमेंडमेंटच्या कॉलममध्ये जाणार नाही, जस्ट टाकणार त्या महिन्याचं. आणि B2C मधला 1,00,000ची अमाऊंट मी केली 90,000. ती मात्र अमेंडमेंटमध्ये जाईल. ती मात्र अमेंडमेंटमध्ये जाईल. बघा, अशा प्रकारचे ऑप्शन आहे. मला एक कॉलम दिसतो. त्या कॉलममध्ये गेलो तर अगोदरची अमाऊंट दाखवतो. त्यात तुम्हाला काय चेंज करा, तुम्ही चेंज करू शकता. तुम्ही जे रेग्युलर करता ना ते करणं सोपं. अमेंडमेंटला फार डोकं चालवावं लागतं. नक्की काय फरक पडेल, कुठे फरक पडेल हे तुम्हाला असा डॅम कॉन्फिडन्स असेल ना तोपर्यंत तुम्ही अमेंडमेंटला हातच लावू नका. फार गुंतागुंतीचं आहे. रेग्युलर काही नाही आहे. मी फर्निचरचं काम केलं ना, तो फर्निचरवाला म्हणतो तुम्ही मला टेबल बनवायला सांगितलं, टेबल बनवा 4 फूट रुंद, 3 फूट असं पाहिजे, हाईटला एवढं पाहिजे. पण तुम्ही मला सांगा आता की मला 1 फूट कमी करून दे, सगळं कापा, ते त्रासदायक होतं म्हणतो खूप. फर्निचर तुमचं म्हणतो मी ह्या जागेवरून काढलं आणि तुम्ही शॉप चेंज केला, दुसरीकडे नेलं, आणि तिथे त्या जागेप्रमाणे ॲडजस्ट करा म्हणतो. इथे डोकं चालवावं लागतं. नक्की कुठं कमी करू, कसं कमी करू, कसं बसवते, कसं आहे. तुम्ही कोणाला विचारा. अल्टरेशन जे अशा प्रकारचं असेल ते अल्टरेशन त्रासदायक होतं. थोडा अनुभव लागतो तुम्हाला. तुम्ही नवीन बनवताय, नवीन ठीक आहे, किती पाहिजे काय पाहिजे सगळी माहिती असते, लगेच तुम्ही करता. आणि नवीन करताना तुम्हाला वेगळा उत्साह पण असतो. मॉडिफिकेशन करा आणि ते व्यवस्थित बसलं पाहिजे ह्यात तुम्हाला विचार जास्त करायला लागतो, सेफ्टी जास्त लावायला लागते, आणि तुम्हाला म्हणतो पैसे कमी मिळतात. तुम्ही नवीन नाही करत ना, पैसे मला कमी मिळतात म्हणतो. पण ठीक आहे, तुमचं काम मी केलं, मॉडिफाय करून देतो. पण तुम्ही म्हणतो तसा विचार करा. माझ्या माणसाला पण कंटाळा येतो अशी कामं करायला. नवीन काम त्यांना सांगा, पहिल्यापासून करतील. काहीतरी भव्यदिव्य घडतं आहे बघायला मजा येते, एक मोटिवेशन मिळतं. ह्याच्यामध्ये काय नाही म्हणतं मोटिवेशन, जे आहे तेच कटछट करून छोटं करायचं आहे, त्यात काय नाही म्हणून मजा येते. त्यामुळे थोडा तुम्हाला हा कॉम्प्लिकेटेड भाग आहे. तुम्ही जसं काम कराल आणि तुम्हाला जसं काय अशी गरज निर्माण होईल त्यावेळेस तुम्हाला तो ऑप्शन कसा वापरायचा याचा विचार करून तुम्ही वापरू शकता. हा माझा अनुभव आहे की मला जेव्हा मी सुरुवातीला करत होतो किंवा अजूनही बऱ्याच लोक सांगतात की अमेंडमेंट कशी करू, काय करू, थोडं त्रासदायक पडतं. नवीन करायचं आहे, नवीनला काय तुम्हाला टॅलीमध्ये तुम्ही जा, इथनं एक्सपोर्ट करा, तिकडे इम्पोर्ट होईल, जीएसटी बनतं, सरळ बनतो. आणि इव्हन तुम्ही मॅन्युअली जरी केलात, एक इनवॉइस आहे ॲड केला, 2 आहेत, 3 आहेत, 4 आहेत, ठीक आहे. पण अगोदर काय केलं आहे त्याच्यावरती काय फरक पडेल, मग त्याच्यामुळे 3Bत काय फरक पडेल, आपला टॅक्स वाढत नाही ना, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. मग तुम्हाला क्लिअरिटी पाहिजे कुठला इम्पॅक्ट कुठे कसा पडतो. आणि परत तुम्हाला या बेसवरती
एक इयर रिटर्न भरायचं आहे, ॲन्युअल रिटर्न. मग त्याच्यामध्ये काय इफेक्ट जाईल, तिकडे काय दाखवेल, तिकडे काय विचारेल, तिथे काय रिपोर्ट करायचं. आता आपण काहीतरी करू आणि मग तो भरताना आपल्याला प्रॉब्लेम आला तर, मग गव्हर्नमेंटने काय क्युरी काढली तर काय उत्तर द्यायचं, हे सगळे प्रश्न पडतात. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे पहिली गोष्ट ॲनालिसिस केला पाहिजे की नक्की फॉर्ममध्ये कुठे कुठे काय काय येतं आहे, हे सगळ्यामध्ये आपण टाकतोय काय, बनवतोय काय, आपलं बेसिक इनपुट येतं कुठं ना, ते इन्व्हॉइसमधनं येतं. इन्व्हॉइस मला नीट समजला पाहिजे. रिसिपियंट टाईप काय, इंटरस्टेट इंटरस्टेट ते समजलं पाहिजे. रजिस्टर आहे अनरजिस्टर आहे ते प्रॉपरली कळलं पाहिजे. टॅक्सेबल आहे नील रेट आहे ते प्रॉपरली कळलं पाहिजे. बस तुम्ही या गोष्टी समजावून घेतल्या एकदा काय तुम्हाला मग सगळा खेळ समजेल. पहिले खेळाचे नियम कळले पाहिजेत, मग आपण कसंही खेळू शकतो. आपण नियम समजून घेण्याकरता एवढा वेळ लावतो आहे. अदरवाईज तुम्हाला फाईल करायचं आहे, घ्या इकडे क्लिक करा अपलोड होऊन गेलं. खेळ खेळायला काही नाही, सगळे खेळ खेळतात, पण नियम ज्यांना माहीत नाही त्यांना अडचणी निर्माण होतात. आपण काल तर बघितलं होतं, मग इतक्या सिस्टमॅटिकसाठी मी काय घेतो आहे. हे नोट्स मला का बनवून दिला तेवढ्या, काल जेवढा मी बनवलं असतं आजचं घेण्याची मला गरजच नव्हती ना काय. हे सगळे ऑप्शन दिलेले आहेत. तुम्ही जसं काम कराल तुम्हाला त्या ऑप्शनचा उपयोग कळत जाईल. ह्या लेवलला तुम्हाला एवढं तर कळलं की काय काय चुका होऊ शकतात, त्याकरता काहीतरी प्रोविजन आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आपण चुकलो तरी हरकत नाही काय. आपण जे काम करतो, तुमचा जॉब काय आज तरी अकाउंटंटचा जॉब आहे, तुम्ही काय चुका करू शकता. आणि तुम्ही जसं पुढे इन्व्हॉइसचे प्रोविजन बघाल, आणखीन काय प्रोविजन बघाल, तुम्हाला कळेल की तुमचं जे काम आहे इन्व्हॉइस बनवणं, सप्लायरशी कॉन्टॅक्ट करणं, रिसिपियंटशी कॉन्टॅक्ट करणं, त्यांच्याकडनं वेळोवेळी कुठली डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत ती प्रॉपरली वेळेवर घेणं, डेट कुठल्या आहेत त्या डेटच्या अगोदर कॉम्प्लाय करणं, डेटा जो आहे तो तयार करणं, तो डेटा ॲक्युरेटली तयार करणं, व्हेरीफाय करणं आणि तो पाठवणं, हे तुमचा पहिला जॉब आहे. तुम्ही प्रॉपर केला, अकाउंटिंग प्रॉपर झालं, जो डेटा आहे तुम्ही प्रॉपर कलेक्ट केला, प्रॉपर तुम्ही इनपुट स्टोअर केलं, प्रोसेस केला, बस तुमचं काम झालं. कोणाचंही काम झालं. पुढचं काम जे आहे 10 मधला काम करण्याचं, 10 मध्ये बनवण्याचं एखादं काम आहे, पण 9 मधले तुम्ही बनवताय, ते चुकीचे बनले, 10 मधला कोसळणारच आहे. आपण सगळं काय समजून घेतोय की आपला फंडामेंटल आपली रिक्वायरमेंट काय ती आपल्याला पहिले कळली पाहिजे. डेटा येईल, सप्लायरकडून तुम्हाला डेटा येईल, एक माल येईल, दुसरा इन्व्हॉइस येईल, तुम्ही पेमेंट कराल, बस तुमचा ज्यावरती कंट्रोल आहे. आउटवर्ड सप्लाय काय तुम्हाला माहिती आहे, त्याचा रेट तुम्हाला माहिती आहे, एचएसएम तुम्हाला माहिती आहे, एचएसएचा कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. बस आता उरलं काम काय, फक्त तुम्ही अख्खं मंदिर तर उभं केलं, कळस फक्त दुसरीकडे दुसरा जण बघतोय, तुम्हाला कळसाचंच माहीत नाही काय. आणि तुम्हाला तो सांगतो की तुम्ही हेच बरोबर नाही केलं, तेच बरोबर नाही केलं, पण कुठल्या गोष्टी पाहिजेत हे सांगणं त्याचं काम आहे ना. ही रिक्वायरमेंट काय, पाया जेव्हा घालाल तुम्ही त्या पक्क्या दगडाने घाला, विटा वापरू नका, तुम्हाला तो सांगत नाही. आणि मग म्हणता काय तुम्ही विटा वापरल्या, दगड वापरायला पाहिजे पायाला, असं होत नाही ना. तुम्हाला काहीच माहीत नसताना तुम्ही काय करू शकता. तर तुम्हाला सगळं गोष्टी माहिती पडल्यात, कुठे कुठे काय काय, तुम्ही सगळं प्रॉपरली कराल ना. मग अख्खं मंदिर तुम्ही उभं करू शकता, मग कळसाचं काय राहिलं, कळस पण तुम्ही आपणच करू, कशाला त्याला जायचं. तो फक्त कळस उभा करण्याने बोलणार मंदिर मी मानलं, सगळं माझ्यामुळेच चाललं आहे, हेच चाललं ना. आता कुठे हेच चालतं ना. सगळी मेहनत करायची अकाउंटंटनी आणि क्रेडिट कोणी घ्यायचं. हे सगळे मी स्क्रीनशॉट दिलेत, सगळी माहिती दिलेली आहे. हा जो 13वा पॉईंट आहे ना, हा आपण अपलोड करत नाही. मग 13मध्ये दिला त्यांनी इनवॉइस फॉर आउटवर्ड सप्लाय, इनवॉइस फॉर इनवर्ड सप्लाय फ्रॉम अनरजिस्टर्ड पर्सन, रिवाइज इनवॉइस, डेबिट नोट, क्रेडिट नोट, हे किती आहेत हे ते विचारतात. हे किती विचारतात आणि त्यात पण हे पण विचारतात कॅन्सल किती आहेत. तुम्ही कॅन्सल इनवॉइस ठेवता तुमच्या टॅलीमध्ये. हां माहिती आहे कॅन्सल आणि डिलीटमध्ये फरक काय, डिलीट आणि कॅन्सलमध्ये फरक काय. कॅन्सलमध्ये आपली एंट्री दिसते, कॅन्सल केली आहे पण ती डिलीट करणार. हां हां तर समजतं ना की बरं कॅन्सल झालं. बरं
डुप्लिकेट करतो. ठीक आहे. अल्ट एक्स केला तर कॅन्सल होईल. अल्ट एक्सने आता तशीच दिसेल, आतमध्ये कॅन्सल दिसेल. आता पुढचा इनवाईस जेव्हा बनवू आपण तेव्हा हा आता 5वा होता, 6वा होता, पुढचा 7वा बनेल. डिलीट आपण केला तर ती स्पेस खाली होते. हाच फरक आहे डिलीटमधला आणि कॅन्सलमधला. त्यांना ती माहिती पाहिजे की तुम्ही मला कॅन्सलची पण माहिती द्या, किती इनवॉइस कॅन्सल केले, काय गरज आहे. ही माहिती कोण देईल. डिलिव्हरी चलन किती बनवले ते पण द्या. हे सगळ्या प्रकारची माहिती आहे, ही कोण देत नाही. 13वा कॉलम कोण भरत नाही. गव्हर्नमेंटने अजूनपर्यंत हा कॉलम भरून द्याच सांगितलेलं नाही, पण आहे तो कॉलम. तुम्ही ये वन काढाल त्यात एवढे कॉलम आहेत. ओके. आता आपण जे बघितलं इनवॉइस वाईज डिटेल कोणाची लागेल, सगळ्या रजिस्टर्ड पर्सनची, इंटर असो इंट्रा असो. इंटरस्टेट अनरजिस्टर्ड पर्सन आहे, 2.5 लाखाहून जास्त आहे तर इनवॉइस वाईज. कन्सोलिडेटेड डिटेल ऑफ ऑल, इंटरस्टेट इंटरस्टेट. इनवॉइस अप टू 2.5 लाख, इंटरस्टेटला इनवॉइस अप टू 2.5 लाख. डिव्हिडंड क्रेडिट नोट हे सगळं पुढे येतं कन्सिडरेटमध्ये. इंट्रास्टेट B2C आहे, टेबल नंबर 7. B2B आहे इनवॉइस वाईज. B2B इंटरस्टेट आहे, रजिस्टर्ड पर्सन आहे ना, आणि अमाऊंट लेस दॅन 2.5 लाख आहे इंटरस्टेटला, तर मग इनवॉइस वाईज टेबल नंबर 5ला, अदरवाईज टेबल नंबर 7लाच जातं. जी मुख्य गोष्ट आहे ना ती इथे आता आली. मी तुम्हाला अगोदर अशा प्रकारचा चार्ट नोटा दिला, 4 कॉलम दिले होते, 4 प्रकारची माहिती, तीच याद दिली आता. महत्त्वाची एवढी. नील रेटचा वेगळा कॉलम आहे, एक्सपोर्टचा वेगळा कॉलम आहे, ते आपल्याला लागत नाही. जे तुम्हाला नेहमी लागतं ते लक्षात घ्या, एवढंच आहे बस. हा सगळ्यात मिनिमम डेटा आहे, मिनिमम तुम्हाला प्रेझेंटेशन आहे की यार तुम्हाला हे एवढं क्लिअर झालंच पाहिजे. राज्यामध्ये करा, राज्याबाहेर करा, रजिस्टर्ड पर्सन आहे ते इनवॉइस बनला पाहिजे. राज्याबाहेर अनरजिस्टर आहे, 2.5 लाखाच्या वरती अमाऊंट गेली तर इनवॉइस बनेल. बाकी अनरजिस्टर्ड पर्सन आहे कन्सिडरेट. समराइज करा अमाऊंट किती आहे, रेट वाईज डिटेल बनवा बस. आता आपण जे बघितलं टॅलीमध्ये B2B, B2C स्मॉल, B2C लार्ज, मग क्रेडिट नोट, मग एक्सपोर्ट, मग टॅक्स लायबिलिटी ॲडव्हान्स, टॅक्स ऑलरेडी पेड ऑन इनवॉइसेस, म्हणजे आपण ते ॲडजस्टमेंट करतो, आणि HSN वाईज समरी. HSN वाईज समरी जी आहे ती आपल्याला टॅलीमध्ये आता GST 1 तुम्ही काढाल GST रिपोर्टला. इथे खाली येतं, इथे कॉलम येतो समरीचं 12 आणि 13 डॉक्युमेंट समरी, ही 2 कॉलम आहेत. क्लिअर झाला GST 1 व्यवस्थित. असाच फॉर्मॅट 3Bचा पण आहे, याच प्रकारे 3Bचा पण फॉर्मॅट आहे. GST 1 मध्ये कुठल्या प्रकारचा सप्लाय असतो, इनवर्ड आउटवर्ड, कुठला असतो आउटवर्ड, हे सेल. डेट काय त्याची
11 आणि IFFमध्ये 13. तुम्हाला दाखवतो काय मी आता बघायचा, लॉग इन करून तुम्हाला दाखवतो. बरोबर आहे ना? समोर पहिले काय येतं, कॅलेंडर ओपन होतं, काय काय फाईल केलं समोर दिसतं तुम्हाला. रिटर्न डॅशबोर्ड म्हटलं, जून आहे, मे काढलं मी. GS01 एक्सपोर्ट आहे बघा इकडे. हा इनवॉइस नंबर आहे, विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स आहे. अमाऊंट येते 0% मध्ये, टॅक्स नाही. शिपिंग बिल नंबर आहे, शिपिंग बिल डेट आहे. ही सगळी माहिती घ्यावी लागते. मग IFF म्हणजे काय कळलं, GS01 IFF म्हणून वरती असली सर. टू ए 2B आहे, बरोबर आहे. ह्या 2B मध्ये गेलो. हा एक्सपोर्ट आहे, हा एक्सपोर्ट करतो, बरोबर आहे. आता एक्सपोर्ट करतो ना तुम्ही, इन्फॉर्मेशन आहे हे, त्याचे काय सप्लायर आहे, तो इथनं काय इनपुट्स घेतो, त्याची इन्फॉर्मेशन इकडे येते. बस 9 इनवॉइस येते. हे सगळे दिसतात. हे 24 आहे बघा इकडे. हा गुजरातमधनं काहीतरी घेतलं आहे. त्याची या महिन्यात त्याला माहीत नसतं, त्याच्या अकाउंटला माहीत नसतं की आपल्या इथे काय काम चाललं आहे. ही जी माहिती आली का त्याला आम्ही पाठवतो, तुझा एवढा माल घेतला गेला आहे, याचे इनवॉइस कुठे आहेत. मग तो माहिती काढतो इनवॉइस कुठे आहेत, मग तो इनवॉइस शोधून आणतो. तो पार्ट टाईम अकाउंटंट आहे, फुल टाईम नाही. त्याचा मालक काय करतो, कोण माल मागवतो, काय पेमेंट करतो त्याला माहीत नसतं काय. त्याला काम दिलं आहे की हे काम कर, हे बघ, ते बघ, हे GSTचं बिलं बनव, हे कर, बिल बनवायचं पाठवायचं, अशी बिलं आली का रेकॉर्डला फाईल लावायची. बस तो एवढाच अकाउंटंट आहे. जास्त बिलं का बनत नाहीत, 10, 15, 20, 25 बिलं बनतात. मग अशा बऱ्याच ठिकाणी काय असतं, असं पूर्ण वेळ माणूसच नसतं माहिती असलेलं काय, त्याला काय माहीत नसतं. जोपर्यंत तुम्हाला माहिती नाही, मला काय करणार आहे. असं एकदा तुम्ही बघाल तर तुम्ही मागवाल. आणि जर तुम्हाला कोणी कळलं पण नाही असं की असं काय असतं, तुम्हाला कळणार पण नाही ना की इन्व्हॉइस आहेत आपल्याकडे. तुमच्याकडे 9 इन्व्हॉइस येतात, तुम्ही 5 पाठवता, 4 तुम्हाला आलेले माहीत नाही, तुम्हाला ते सांगत पण नाही कोण, कसं कळणार. बऱ्याच लोकांना ही माहीत नाही आहे. आता जशी ही माहिती आहे, ही माहिती समोर आली. हा कॉलम कुठला होता,
आणखीन कॉलम आहेत तिकडे. हा एक कॉलम आहे, हा आला इम्पोर्टर्स गुड्स फ्रॉम ओव्हरसीज, ही माहिती पण येते. पोर्ट कोड आहे, हे मी त्याला विचारलं तुम्ही काय इम्पोर्ट केलं का, म्हणतो का माहिती नाही. इथे एवढी माहिती आली, बरोबर आहे. मी बॅक टू डॅशबोर्ड करतो, बघा आता जूनमधलं आहे ना, Q1 जून. आपण काल आपला विषय झाला होता की 2B आणि 2 मध्ये फरक काय, बरोबर आहे. आता 2B मध्ये मला कळलं, मी 2A जाऊन बघितलं माहिती, 2A कळलं. तीच मजेत 2A मध्ये पण आहे. B2B इनवॉइस आहे का तो, इम्पोर्ट फ्रॉम गुड्स, इम्पोर्ट ऑफ गुड्स फ्रॉम ओव्हरसीज ऑन बिल ऑफ एंट्री बघा इथे तीच माहिती इकडे पण आहे. अशा प्रकारे माहिती येते. हे वेगवेगळे कॉलम आहेत. जर तुम्ही सप्लायरने बिल टाकलं तर ते अमेंडमेंटमध्ये टाकलं तर अमेंडमेंट बघायला पाहिजे. अमेंडमेंट टू B2B इनवॉइस, क्रेडिट डेबिट नोट. समजलं ना. आता हे कस्टममध्ये टाकलं तर इथे येणार, एवढा लिंक आहे. डी टाकायला दिसते ना. पहिले 5 कॉलम दाखवले, मग पुढे 6वा अमेंडमेंटचा आहे. याला जर क्लिक केलं, इनवॉइस नंबर विचारतो अगोदरचा. तो इनवॉइस नंबर टाकला का तुम्ही याला अमेंड इनवॉइस करू शकतो. समोर माहिती येईल. हा लार्ज आहे, अमेंडमेंट आहे. अगोदरचा इनवॉइस सांगा कुठल्या पिरियडचा, 2021चा पण करू शकता अमेंड. काही अमेंडमेंट असेल तुम्ही पुढच्या वर्षी अप टू सप्टेंबर करू शकता. फिनान्शियल इयरमध्ये काही अशा प्रकारे अमेंडमेंट आहे, ते 6 महिने तुम्हाला दिलेत. वरती जेवढे कॉलम आहेत तेवढ्याचे अमेंडमेंट आहेत. खाली हे जेवढं दिले अमेंडमेंट ॲडव्हान्स टॅक्स लायबिलिटी, कळलं. हे सगळं मी इकडे दाखवलं आहे. Invoice
फर्निशिंग फॅसिलिटी. आता हा जो सप्लाय, हा जो टॅक्सेबल पर्सन आहे ह्याला आपण चूज केलं आहे की हा क्वार्टरली असणार आहे. तुमचं जेव्हा इयर स्टार्ट होतं ना तेव्हा तुम्हाला पोर्टलला ऑप्शन येतो की तुम्हाला GSTR 1 3B मंथली पाहिजे का क्वार्टरली. मंथली सिलेक्ट केलं मग तुम्हाला IFF दिसत नाही असे कुठे. आता इथे IFF आलं आहे ना IFF. आता मी क्लिक करीन. आता इकडे जाऊन मी माहिती भरेन, इन्फॉर्मेशन. हे बघा आवश्यक कॉलम आहेत फक्त GSTR 1 मधले आवश्यक कॉलम. बाकी तुम्ही जेव्हा क्वार्टरमध्ये जाल तेव्हा बाकीचे अमेंडमेंट करू शकता. आता याने ॲडव्हान्स घेतला, कुठे भरायचा सांगा मला, कुठे भरायचा. आता ह्याने दिलं की IFF मध्ये तुम्ही इनवॉइस टाका. आता प्रॉब्लेम असा आहे की हा सर्व्हिस प्रोव्हायडर आहे आणि यांनी ॲडव्हान्स घेतलेला आहे. याच्यावर टॅक्स जमा करायची याची जबाबदारी आहे. त्याला तो काही त्यात देणार नाही. पण टॅक्स पेमेंट करायचा आहे ना, मग तो पेमेंट करेल गव्हर्नमेंटला. पेमेंट केलं ना त्यांनी त्या त्याच्या मग कॅश लिहिलेला अमाऊंट येते, त्या लिहिलेला अमाऊंट येईल. तुम्ही जेव्हा ॲडव्हान्स घेता ना तेव्हा ॲडव्हान्सवरती रिसिपियंटला ITC क्लेम करायचा नसतो. ॲडव्हान्सवरती ITC क्लेम करता येत नाही. इनवॉइस जेव्हा असेल तेव्हा ITC क्लेम करता येईल. त्यामुळे इकडे तो ऑप्शन नाही ॲडव्हान्सचा. ITC वरती जे कॉलम अफेक्ट करतात तेच कॉलम इकडे दिलेले आहेत, म्हणून 4च कॉलम आहे IFF मध्ये. समजलं ना काय. नुसतं IFF शब्द नाही आहे, एक प्रोसेस आहे, तुम्हाला कळावी म्हणून मी तुम्हाला लॉगिन करून दाखवलं की हे बघा हे IFF वाली पार्टी. आता हा पहिल्या महिन्याचा एप्रिल मे जून पहिलं क्वार्टर संपलं, दुसऱ्या क्वार्टरचा पहिला महिना आहे. आता याच्यामध्ये जर त्याला गरज असेल त्यांनी करावं. आम्ही सांगत नाही, आम्ही फोर्स करत नाही, आम्ही ऑप्शनल ठेवलं आहे, IFF ऑप्शनल ठेवलं आहे. टॅक्स कलेक्ट केलं, त्या पेमेंट भरा. पेमेंट तर पाहिजे आम्हाला. पेमेंट नाही केलं, पेमेंट जर 3 महिन्याचं एकदम केलं, पहिल्या महिन्यात पेमेंट त्यांनी कलेक्ट केलं, त्या इंटरेस्ट भरणं ॲज पर लॉ त्याला मंडेटरी आहे, इंटरेस्ट द्यायलाच लागेल. ॲडव्हान्स घेतला, गव्हर्नमेंटला नाही कळला तर गव्हर्नमेंट काय त्याच्याकडे डिमांड नाही करणार. नाही कळलं तर नाही कळलं, पकडा घ्यायचा चोर आहे. तुम्हाला घेतला ॲडव्हान्स, पुढे गव्हर्नमेंटला कळणार आहे माझ्या अकाउंटला पैसे आले, ठीक आहे घे जरा ॲडव्हान्स. छोट्या मोठ्या लोकांना गव्हर्नमेंट लक्ष ठेवत नाही, पण जो मोठ्या लेवलला काम करतोय त्यावेळी कधी गव्हर्नमेंटचे ऑफिसर येतील, इन्स्पेक्शन करतील, दाखवा डॉक्युमेंट, दाखवा सिस्टीम तुमचा, ॲडव्हान्स तुम्ही घेता, पैसे काय नाही भरत, मग ठीक आहे, मग काय करणार. लाखोचा टर्नओव्हर आहे, 4-5 अकाउंटंट आहेत, ते सगळं काम करू शकतात, मी पैसे का देत नाहीत ॲडव्हान्सचे. जर गव्हर्नमेंटने अशा प्रकारे कायदा केला आहे की ॲडव्हान्स घेतल्यानंतर ॲडव्हान्सच्या आगीच लायबिलिटी तुमची बनते, टॅक्सची जमा केली पाहिजे. हा छोटा आहे व्यापारी, ह्याच्या कधी काय असतं कधी नसतं. नंबर घेऊन ठेवला आहे, कामं मिळत नाही, GST नंबर नसेल तर, म्हणून नंबर घेतलेला आहे. मी ॲडव्हान्स वगैरे घेतो, बिनधास्त काम करतो. जेव्हा समोरची पार्टी इन्व्हॉइस मागते तेव्हा इन्व्हॉइस बनवतो, तेव्हा सांगतो की इन्व्हॉइस बनवला रिटर्न करायचं आहे. काय करणार अशा लोकांचं. अशा पार्टीज बऱ्याच आहेत. समजलं ना, हे IFF आहे. आता या इथे टाकल्यानंतर मग जेव्हा रिटर्न क्वार्टरली करेल. आता हे एवढं टाकलं याच्यामध्ये सगळं टाकायचंच आहे. असं नाही की इथे मग आपण त्याला सबमिट करत रिटर्न करत नाही, करतोच रिटर्न. फाईल रिटर्नचा ऑप्शनच आहे. IFF मध्ये रिटर्न केलं मग हा GSTR 1 सारखाच झाला ना. पण GSTR 1 सप्लाय नसेल तर तुम्हाला नीट रिटर्न फाईल करावा लागतो, हा करावा लागत नाही. आता कसं आहे, त्याला सांगितलं तुझं काम असेल तर पैसे मी घेईन, नसेल तर पैसे घेणार नाही. साहजिक आहे ना, काम करणाऱ्या माणसाला बोलणं भाग आहे. ज्या महिन्यात काय नाही त्या महिन्यात काय नाही, ज्या महिन्यात होईल त्या महिन्यात काय होईल. पेमेंट जरी आलं मग IFF मध्ये टाका आणि पेमेंट करा, मग दे 1000 रुपये. काहीतरी केलं ना मी. आता मी काहीच करत नाही, नो इनवॉइस, नो पेमेंट, नो रिटर्न, पैसे वाचले तर माणूस खुश झाला, अरे वा.
इमर्सिव्ह सिस्टीम आहे IFF वाली. आपली गरज आहे तर आपण सांगू यांना, समोरच्या पार्टीला ITC पाहिजे, इन्व्हॉइस टाका, पेमेंट घ्या. पेमेंट केलं, समोरून पैसे पण आले 20-25 हजार रुपये, 1000 रुपये दिले यांना, काय वाटत नाही त्याला. पण पहिले त्रास व्हायचा. रिटर्न करणारे लोक तर असं बोलत नाहीत, नील आहे तर काय नाही, 1000 रुपये आमचा रेट आहे, तुम्ही करार नाही करू नका, 1000 रुपये द्या. लॉकडाऊन आहे, नील रिटर्न केली, लोकांनी 1000 रुपये घेतले, कुणाचा विचार नाही केला, बिझनेस नाही त्याकडे काय नाही. तो म्हणतो पैसे नाही, पैसे येतील तेव्हा द्या, पण 1000 रुपये मी घेणार माझे. हाचा फायदा झाला की नाही, काय लोकांना फायदा झाला की नाही. गव्हर्नमेंटला तर पैसा हवा आहे, पण गव्हर्नमेंटला काय लोकांना सांभाळायचं पण आहे. त्यामुळे IFFमुळे काय लोक सांभाळले गेले, छोटे व्यापारी आहेत ते सांभाळले गेले, छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना फायदा होतो. कॉन्ट्रॅक्ट नाही आहे, पेमेंट नाही आहे, कॉन्ट्रॅक्ट असेल चला ठेवा, GST नंबर नाही आहे तर कॉन्ट्रॅक्ट मिळत नाही. छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळते, GST नंबर घ्यायला लागतो त्यांना. आउटवर्ड सप्लायचा पार्ट तुम्हाला क्लिअर झाला बस. आता मी इनवर्ड आणि GSTR 3B वगैरे हे जे पुढचे पार्ट आहेत हे आपण आता नेक्स्ट सेशनला बघूया. थांबूया आता.